एक महत्त्वाची बातमी, थंडीत कोकणाचा निसर्ग आता बहरलाय। संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीवर धुक्याची चादर पसरली आहे। खिडकिनारीचा संपूर्ण परिसर धुक्यात हरवलाय। दरम्यान रत्नागिरीतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल कलये। पाहूया। कोकणाला पृथ्वीवरचा स्वर्ग असं म्हटलं जातं आणि त्याचं उत्तम उदाहरण जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ही शास्त्री नदी आहे आणि या शास्त्री नदीवरती दाट धुकं असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं। जणू काय आपण काश्मीरमध्येच आहोत आणि या काश्मीरमधल्या नदीवरती जसा वाफा असतात धुक्याच्या तशाच पद्धतीनं या ठिकाणी देखील आपल्याला या शास्त्री नदीवरती जे आहे ते धुक्याच्या वाफा आपल्याला पाहायला मिळतात। पूर्णपणे या ठिकाणी डोंगर जो आहे तो धुक्याने गर्द झाडीमध्ये पूर्णपणे झाकला गेलेला आहे। त्याचबरोबर यामधून टुमदार डोकावणारी घरं जी आहेत ती देखील या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। आपण जर पाहिलं तर कोकण हा पृथ्वीवरचा स्वर्ग म्हटला जातो आणि आपण पाहिलं तर अतिशय विहंगम असं दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि अनेक पर्यटक या ठिकाणी कोकणामध्ये या थंडीचा आनंद असेल धुक्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।